नमस्कार मैत्रिणींनो, मी उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण आषाढ स्पेशल तळणीची रेसिपी पाहणार आहोत। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूयात। तर आज आपण मिक्स पिठाच्या कापण्या करणार आहोत। त्याकरता इथे मी एक भांडं घेतले, यामध्ये 1 वाटी बारीक केलेला गूळ घेतलाय। आता त्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। तर ज्या वाटीने गूळ मोजलाय त्याच वाटीने आपल्याला इथे 1 वाटी पाणी घ्यायचे। तर हे पाणी आपण गुळात घालून घेऊयात। आता हे भांडे गॅसवर ठेवून गूळ इथे आपल्याला पाण्यात पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे। तर इथे गूळ आपला छान पाण्यामध्ये वितळल्यानंतर गॅस बंद करायचा आणि पाणी इथे आपल्याला गुळाचं पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर इथे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये 2 वाट्या गव्हाचे पीठ घ्यायचे। तर इथे आपण सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचे। ज्या वाटीने गूळ मोजलाय त्याच वाटीने इथे मी सर्व पीठ मोजून घेतले। 1 वाटी बाजरीचे पीठ घातले, 3 चमचे बेसन पीठ घालूया, 3 चिमूट मीठ घालायचे, 2 चमचे बडीशेप पावडर, 1 चमचा वेलची पावडर घालायची। आता यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचे। त्याआधी हे सर्व पीठ आपण छान मिक्स केले की यामध्ये 5 चमचे तेलाचं मोहन घालायचे। तेल देखील आपण छान मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये गुळाचे पाणी थंड झाले की थोडं थोडं घालून कणिक आपण छान मळून घेऊयात। तर बराच वेळ गुळात कचरा वगैरे असतो, त्याकरता इथे आपल्याला गुळाचे पाणी गाळून घ्यायचे। थोडे थोडे पाणी घालून इथे आपलं कणिक छान असं घट्टसर मळून झाले, अगदी थोडंसं पाणी उरले। आता कणिक भिजून झाले की याचे गोळे करून पोळी लाटून घेऊयात। पोळी लाटून झाली की वरून खसखस लावायची आणि त्यावरनं परत लाटणं फिरवायचे। आता आपण याचे चौकोनी काप करूयात किंवा इथे कापण्याच्या आकारात इथे आपल्याला कट करून घ्यायचे। राहिलेले कापणे देखील आपण याच पद्धतीने बनवून घेऊयात। तरी ते मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घेतले। तेल गरम झाले की यामध्ये कट केलेल्या कापण्या सोडायचे। आता सोनेरी रंग येईपर्यंत कापण्या छान आपण तळून घेऊयात। 2 ते 3 मिनिटे झाले, कापण्या इथे आपल्या छान अशा सोनेरी रंगावर तळल्या गेल्यात। आता एका डिशमध्ये काढून घेऊयात। अशा पद्धतीने आषाढ स्पेशल कापण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा व रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।